रामकृष्ण हरी. जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांसोबत आहोत. आपलेच लोक गद्दार आहेत. सर्व मराठा नेत्यांना एकजूट होऊन विधानसभेमध्ये आवाज उठवणं होत नाही. त्यांच्यामध्ये तेवढा दम राहिलेला नाही आता. त्याच्यामुळं सर्व मराठा समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपल्या जर मुलाबाळांचं चांगलं व्हावं वाटत असेल, त्यांचं भविष्य चांगलं घडावं वाटत असेल, आपल्या मुलाबाळांनीही चांगल्या पदावरती जाऊन काम करावं असं जर आपल्याला वाटत असेल, आपले स्वप्न आपल्या मुलाबाळांचे स्वप्न साकार व्हावं वाटत असेल, तर आपण आदरणीय मनोजदादा सोबत कायम एकनिष्ठ राहिलं पाहिजे. कारण हा माणूस जीवाचं रान करून आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी लढत आहे. तो कशासाठी लढत आहे? त्याचा काही स्वार्थ आहे का? आणि स्वार्थ जर असता तर तेव्हाच हे आंदोलन बंद पडलं असतं. आणि म्हणून असा निस्वार्थी माणूस आज आपल्या या मराठा समाजाला भेटलेला आहे. मायबापानो, पुन्हा हा माणूस आपल्याला असा भेटणार नाही आणि ते शक्यही नाही. म्हणून सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये मनोजदादा जो आपल्याला संदेश देतील, जो आपल्याला आदेश देतील, त्या आदेशानुसार चालायचं आहे. आणि दादांनाही याच्या माध्यमातून माझं म्हणणं आहे की दादा, आम्ही सर्व मराठा बांधव, आम्ही सर्व मराठा युवक तरुण सर्व तुमच्यासोबत आहोत. शेतकरी बांधव म्हणून आपण कसल्याही प्रकारची काळजी करू नये. तुम्ही जे आदेश द्याल त्याच आदेशाचं पालन या ठिकाणी केलं जाईल. आमचे नेते मंडळी जे आहेत ते आता तोंडात बोळा घेऊन बसलेले आहेत. त्यांचा आवाज आता बंद झालेला आहे. आवाज त्यांचा बंद पडलेला आहे. कुठलं का सरकार असं ना, महाविकास आघाडीचा असो किंवा महायुतीचा असो, त्यांच्याशी आमचं देणं घेणं नाही. आमची मागणी जी आहे ती फक्त मराठा समाजाला आरक्षण भेटावं आणि आमच्या युवकांच्या ज्या आत्महत्या होत आहेत, आमचा तरुण युवक जो आज व्यसनाधीन होत चाललेला आहे, त्याच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. मोठमोठ्या डिग्र्या हातामध्ये घेऊन खर्च करून बापानं बँकेचं लोन काढून कर्ज काढून सुद्धा आम्हाला जर नोकऱ्या भेटत नसतील तर हे खरोखरच खेदाची आणि दुर्दैवाची बाब आहे. म्हणून आम्ही सर्वजण आदरणीय दादांसोबत आहोत. एक मराठा लाख मराठा. जय भवानी, जय शिवराय. रामकृष्ण हरी.